यस बापन ब आणि रामाने बंधू बापन अगदी फिल्डिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये अर्थातच क्षेत्ररक्षण करण्याकरिता दाखल होत आहे. अगदी पहिलं षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्पण आहेत. समोर जर आपण पाहिलं तर मात्र रोशन आणि यावेळेस क्लाउड अपील बॅटची आतली कडा विकेट किपरचा सहारा पहिला फलंदाज बॅक टू दी डगआउट कॉन. प्रथमतःच नाणेफेकीचा कॉल अगदी बापवन संघानं जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. 4 षटकांची विद्यमान लढत. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. बघा वेळ खूप जातोय. जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. नव्यानं बॅट्समन इनसाइड आउट खेळाडू आहेत मिड ऑफला 30 सर्कलमध्ये, जिथे मात्र पहिलं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहेत. अवघी आणि अवघी एक धाव अधोरेखित होत्या. तर रणसंख्या 2 फलकावरती लगावले जात आहेत. चेतन गोलंदाजी मार्कवरती आहेत. पहिलं दर्पण यावेळेस बिग हिट. टायमिंग प्रॉपर जमलाय. परफेक्ट मिलेट ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलंय लांब वरचा सिक्सर. अगदी आता बॅटिंग करत असताना रणजित यावेळेस देखील समोरच्या दिशेनं पोहोच केलाय. प्रचंड वेगानं खेळलाय. गॅप आहे खूप मोठा. नाही धावस संख्येला नोटा. हम्प सिग्नल फेल कंप 4 4. इज अ मास्टर. हॅलो रणजित आरडी सर, एक मिनिट. हा, ग्राउंडच्या सर्कलला जेवढे संघ बसलेले आहेत त्यांनी एक ठिकाणी न बसता ग्राउंडचा सर्कल कव्हर करा, जेणेकरून साईडला जे बॉल जात आहेत ते आपल्याला कव्हर करायला जरा मदत होईल. विनंती आहे, सर्व संघ साईडला बसले त्यांना विनंती आहे की एक ठिकाणी न बसता ग्राउंडचा सर्कल घ्या. यावेळेस हलक्यातनं फक्त सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला. जिथे मात्र खऱ्या अर्थानं पॉइंटला खेळाडू तैनात आहेत. नो बॉल हम्प सिग्नल येताना देखील पाहायला मिळत आहेत. प्री हिटची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते आहेत. हम्प सिग्नल देखील येताना पाहायला मिळत आहेत. अगदी नो बॉलवरती हवेत्या खेळण्याची मुभा आता सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना टीम अगदी रामाने बंधू साखरी मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केली जाते आहेत. प्रथमतःच बापवन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि 17 निवडलं क्षेत्ररक्षणाचं. पुढचा बॉल यावेळेस फोर्स प्रचंड वेगानं बॅटचा फ्लो, परंतु चेंडू जर आपण पाहिला तरी सम्मन डिलिव्हरी पाहायला मिळाली. समिनी लगतचा चेंडू निर्धाव. पुढचा बॉल यावेळेस देखील साऊ दिलाय. हम्प सिग्नल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहेत. रणसंख्या सातत्यानं वधारत असताना 17 धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहेत
आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता दर्पण समोर समोरच्या दिशेनं ना डरे ना चित करे षटकार चौकार लगा दो मैदान के अंदर जब भी मेरा दिल करे ठोकलाय दर्जेदार सिक्सर. संख्या 23 धावा फलकावरती आहेत. चला घाई करा बापवन संघ घाई करा स्पीडअप घ्या. बघा हंपस 15 मिनिटांचा कालावधी आता दिला जातोय. अगदी बघा हंपस आपल्यापर्यंत कॉल पोहोचवतोय. जर मीटिंग झाली तर 2 धावांची पॅनलिस्ट मीटिंग झाली तर 2 धावांचा पॅनलाइज केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये मीटिंग जर करण्यात आलं तर मात्र 2 धावांची पॅनलाइज. बघा टायमिंग सेट केला गेलाय. टायमर सेट केला गेलाय. बापवन संघ घाई करा. बघा जास्तीचा वेळ जातोय मित्रांनो. मी सकाळी देखील म्हटलं वेळ माणसांची वेळ आणि हा क्रिकेटचा खेळ. अगदी तुम्ही वेळेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. वेळ तुम्हाला यशापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि त्या वेळेला महत्त्व देणं तुमची तितकीच जबाबदारी आहे. समोर आणखीन एकदा बादशाह रडार मध्ये आलाय. अनोख्या स्टाईलनं रॉकेट आहेत. थांबणार नाही आहेत. आकाशाला गवसणी घालणारा दर्जेदार सिक्सर. बघा तुम्हाला जास्त षटकाची खेळ जर खेळायचा असतील तर वेळ कमी घ्या. समोरच्या दिशेनं पोस्ट केलाय. आणखीन एकदा व्हाईटिश लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोडक्शन आहेत. 2 धावा अर्जित आहेत. बघा षटकं जर कमी करायचे असतील तर वेळ जास्तीचा घ्या. षटकं तुम्हाला जास्त खेळायचे असतील 4 षटकांचे सातत्याने मॅच खेळायचे असेल तर मात्र वेळ कमी घ्या. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खोदून काढण्याचा प्रयत्न ऑन साईडला ड्रायव्हिंग लेटवरती ड्राईव्ह करण्यात आला. जिथे मात्र व्हाईटिश लॉंगॉनचा खेळाडू आहेत. 1 धाव. समोरच्या दिशेने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न अगदी ड्रायव्हिंग लेंथवरती मैदानाच्या आतमध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक. यष्टी रक्षक स्वतः बॉलवरती येत आहेत. जिथे मात्र झेल सुटलाय. चला चला घाई करा. मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका. मी वारंवार आपणास कळवतोय. बघा जरी आपण डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळत असलो तरी देखील वेळेला मर्यादा आहेत मित्रांनो. आणि त्या अनुषंगानं कदाचित उद्या देखील प्रत्येक जणांना खेळायला जायचं आहे. त्या अनुषंगाने वेळेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. यावेळेस देखील मिस टायमिंग सोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. यस कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज डीप पार्ट्स गॉन. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये घाई न उतरा. वरतून डगआउट मधून बॅट्समन लगेचच घाई न उतरा. चला मंथन नावाने बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आहेत. 33 धावा फलकावरती आहेत. 1.5चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. चला घाई करायचा. यश जय आपण घाई करा जरा. यावेळी समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न
मात्र अपयशाची थाप पाठीवरती पाहायला मिळाले. 2.0 खेळ संपलाय आणि रणसंख्या अवघ्या आणि अवघ्या धावा फलकावरती 33. यस, त्या विकेट करिता जय करिता एक पारितोषिक देखील आलाय. सागर अंधारलेकर 100 रुपयाचा रोख नगदी इनाम जय करिता ते पारितोषिक. चला आपण जास्तीचा वेळ देखील घेऊ नका प्लीज. 70-70 सर्वा मेंगे दादा, तेजस दादा मेंगे, आपण देखील जास्तीचा वेळ नका घेऊ प्लीज. सुबोध पानवलकर यांच्या माध्यमातून निश्चय करिता 3 चेंडूवरती 3 विकेट जर घेतलात, 3 विकेट घेतलात तर 500 रुपयाचा नोक रकीद इनाम निश्चय करिता. व्हेरी फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल त्यावरती केलंय आक्रमण. खेळाडू आहेत वाईटिश लॉंगनला सरळ आणि साधा सोपा झेल टिपलाय. पहिली सफलता निश्चयच्या खात्यात. विकेटचं पतन गॉन. यस, रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आता 33. 33 धावा फलकावरती आहेत. चला बॅट्समन घाईनं मैदानाच्या आतमध्ये उतरा. निश्चय आपण देखील घाई करा. यस, ओव्हर द विकेटनं निश्चय पुन्हा रवाना होत आहेत. अनिश नव्यानं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. निश्चय अनिश समोर आहेत. यावेळेस आडवा पाटणं अनिश मैदानात आतमध्ये आलेत. यस, मी आलोय याचं प्रत्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पंचांचं बोट आकाशामध्ये. अगदी चाललाय बॉल आकाशाला गावास निघालणारा दर्जेदार. अगदी निश्चयवरती घणाघाती प्रहार आक्रमण करण्याचं काम. अनिश आणखीन एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट. खेळाडू आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये. अनिशना जीवनदान मिळालंय जिथे मात्र सरळ आणि साधा सोपा झेल ड्रॉप. रणसंख्या आता वाधारत असताना पाहायला मिळत आहेत. 41. 41 धावा फलकावरती आहेत. अगदी निश्चय मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या मनामध्ये निश्चय बाळगलाय कारण हे गरजेचं आहे. अगदी आपण सातत्याने म्हणतो क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. आणखीन एकदा फोर्स केलाय. अगदी या फटक्यामध्ये आहेत वजन. धावा मिळत आहेत तब्बल अर्धा डझन. सिक्सर. मास्टर अंकुश रामाने दादा, अनिशनं आणखीन एक षटकार लगावला तर 500 रुपये. अनिश यावेळेस देखील समोरच्या दिशेनं पोच केलाय. खेळाडू आहेत दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. या तवा अनिश के बल्ले से शानदार 4. तो सब बल्ला और बीच मैदान के ऊपर अनिश का बल्ला. माशाअल्लाह, अनिश का बल्ला माशाअल्लाह. आणखीन एकदा अनिश नव्यानं यावेळेस अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्या दाखवल्या समोर. यष्ट्यांवरून चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 3.0 खेळ संपलाय. रणसंख्या 51 धावा फलकावरती आहेत. शेवटचं भैरवी षटक ज्यावेळेस येईल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा परत या मैदानाच्या आतमध्ये छोटासा ब्रेक. राज यांचा डीजे देखील ऐकूयात.
चला शेवटचं षटक हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये मंथन मंथन करिता देखील 500 रुपये अंकुश दादांकडून मंथन करिता मंथन मैदानाच्या आतमध्ये बसल्यात थंड आणि त्यांना मात्र माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन, फलंदाज गॉन. तूफान देखना चिकना चिकना या जगामध्ये सर्वाधिक एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा हवा. खऱ्या अर्थानं क्रिकेट वेड्यात आणि क्रिकेटच्या पटलावरती ज्या वेळेस मैदानामध्ये उतरतात ना, त्या वेळेस पहिल्यांदा फक्त एकच निर्धार, मला स्वतःसाठी नाही आहे, तर मला गावासाठी, ना स्वार्थासाठी, पहिलं माझ्या गावासाठी. आज लीगच्या माध्यमातून आपण खेळतोय, परंतु लीगच्या माध्यमातून खेळत असताना प्रत्येक गावातील खेळाडू आज आपलं नशीब आजमावण्याकरिता दाखल झाला आहे. नव्यानं बॅट्समन रोनक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रोनक समोरच्या दिशेनं फोर्स केलाय, ऑन साईडला टर्न केलाय, खेळाडू वाईडिश लॉंग ऑनला आहेत, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल सीमा पार, संजीवनी देणारा हा 4 चौकार. दोन एक बल्लेबाज खड़ा है, सीना तान, सिक्सर. अगदी रोनक करिता 500 रुपयाचं रोख नक्की इनाम. आणखीन एकदा यावेळेस मैदानात काय घडतं, यू मिस, आय विल बी डेफिनेटली हिट. फर्निचर अगदी यष्ट्यांचा वेट, त्यावेळेस मात्र फ्रीडची संधी आहेत. अगदी खऱ्या अर्थानं फ्रीडची संधी होती आहेत, मोठा स्ट्रोक खेळण्याची मुभा त्याच्याकडे होती आहेत, परंतु असफल राहिले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दुर्वेश आहेत. अगदी चेंडू जर आपण पाहिलं 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आहे. समोर यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केल्यात, खेळाडू आहेत. अनिसच्या बॅटमधून एक घणाघाती आक्रमकता सध्याच्या घडीला पाहायला मिळते आहेत. दोन धावा येत आहेत आणि हे गरजेचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावा जमविण्याकरिता धाव आणि संघर्ष सुरू आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही बॅटल अगदी रंगताना पाहायला मिळतात. एक बाजूला मग रामाने बंधू असतील आणि दुसऱ्या बाजूला बापून संघ आहेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर जात आहेत आणि दोन्ही संघ आपला नसीब आजमावण्याकरिता आज मैदानाच्या आतमध्ये उतरले आहेत. पुढचा बॉल यावेळेस बिग हिट लागल्यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, पाहायला मिळत आहेत. ढिझ्यांचा सायरल देखील वाचताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एकदा फ्रीडची संधी दिली जाते आहेत. यस, चला दुर्वेश, घाई करा दुर्वेश. यस, अगदी पहिलं जर आपण पाहिलं तर मात्र पंचांना वॉर्निंग देखील दिली गेली होती भीमर, आणि त्यावरती गोलंदाज देखील चेंज होताना पाहायला मिळतात. चला या घाईनं गोलंदाज नव्यानं मनीष. चला मनीष, यस. आणि खऱ्या अर्थानं मंडणगड विभाग म्हटल्यानंतर अगदी गुढेगर गावचा मान सन्मान आणि त्याबरोबर एक यशस्वी कर्णधार आमचे सहकारी मित्र अविनाश दादा कदम, आपणास देखील विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. अविनाश दादा मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहेत. अगदी गुढेगर गावाला बिलॉंग करत असताना यशस्वी कर्णधार, अगदी फायटर जेट म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. अविनाश दादा कदम, आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहेत.
धन्यवाद, आपण आलात, या स्पर्धेला सहकार्य केलात, स्पर्धेची शोभा वाढवल्यात. आपलं देखील सहर्ष हृदयांच्या अंतःकरणातून स्वागत. यावेळेस देखील फोर्स केलात, ऑन साईडला टर्न केलात. काऊ कॉर्नरला खेळाडू आहेत जिथे मात्र 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साहाय्याने रणसंख्या आता वातारत असताना 69 धावा फलकावरती आहेत. 69 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मात्र शेवटचा स्पेल आहेत आणि शेवटचा स्पेल तर अगदी शेवटचा चेंडू आहेत. शेवटच्या बॉलवरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आलेत प्रचंड वेगानं बॉलवरती. बॉलला चेस करत असताना बॅकअप चांगला राहिला. पाठीमागे बॅकअप चांगला मिळाला आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटत आहेत. विकेट सॅक्रिफाईस होते आहेत. विकेटचं पतन होत आहेत. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. 71 आणि 72 धावांचं लक्ष आहे. चला यापुढची होणारी मॅच आपण टॉस करणार आहोत. जिथे प्रथम 11 कोंडे आणि त्याच्या साथीनं जीवेश ऑरेंज. चला या आपण नाणेबेगीचा कॉल करतोय. जिथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे सहकारी मित्र, सहकारी समालोचक सँडी सर देखील असतील. आणि आम्ही अगदी अभिदादांना देखील विनंती करतो, आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण आलात या स्पर्धेकरिता. यस डीजे आपल्याकडे देखील वळतोय. कालिंजे संघ ती साइड घ्या तिकडे. हे बघ खूप ह्या साईडला खूप जण बसलेले आहेत. ते जरा सर्कल करा. याचं खूप एक ठिकाणी ग्रुप करू नका. जरा सहकार्य करा. ग्रुप करून बसू नका. सर्वांना विनंती आहे. चला बॅटिंग करिता बॅट्समन पाठवा. बॅटिंग करिता बॅट्समन पाठवा. चला बापवन संघ, बापवन बॅट्समन पाठवा. यस अगदी रामणे बंधू ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. DBN लाईव्हच्या माध्यमातून एक क्षणचित्र. अगदी DBN म्हटल्यानंतर त्या वानखेडे स्टेडियमवरती देखील आपला दबदबा त्यानं निर्माण केला. जवळजवळ 7 ते 8 कॅमेरा आणि ड्रोन यांच्या माध्यमातून त्या वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक वानखेडेच्या स्टेडियमवरती त्यानं तो आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाचं अस्तित्व तिथं देखील टिकवलं आहे. ते DBN लाईव्ह आज संपूर्ण स्पर्धा कव्हरेज करताना पाहायला मिळत आहेत. चला 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी. हॅलो 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 आता होणारा जो सामना आहे टॉस उडवलेला आहे. कोंडे 11 संघाने टॉस जिंकलेला आहे. काय घ्यायचं तुम्हाला? फिल्डिंग दोन्ही फिल्डर जे कप्तान म्हणून इथे उभे आहेत ते खास करून धारावली संघाचे आहेत. एक आहे खतरो की घंटी आणि ते आमचे बंटी, आणि दुसरे आहेत HB पंच. हे दोन्ही ओपनर बॅट्समन आहेत धारावली संघाचे. आता दोघांबद्दल आम्हाला विचारायचं आहे काय त्यांचा निर्णय आहे दोघांचं, की कसे सामना सांभाळू शकतात आपला. आम्ही कमीत कमी समोरच्या टीमला थांबवण्याचा प्रयत्न करू. HB पंच आपलं काय मत आहे? बोला लवकर फटाफट. आम्ही जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू. यस विद्यमान सामन्याकडे जाऊयात. धन्यवाद. चित्त मात्र
पहिल्याच बॉलवरती केलाय प्रहार. सुरुवात दमदार, बॉल सीमा पार, मिड विकेट क्लिअर करणारा हा दर्जेदार पहिला असरदार डौलदार सिक्सर. पंख मंथन आहेत समोर, दर्पण आहेत. दर्पण दर्पण अगदी अपील 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 मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. जिथे मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. अगदी खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 2 जी पंचांची कामगिरी सातत्याने तो इंडिकेट करतायत. सकाळच्या 7 पासून ते पंच अगदी ऑफिशियल पंच आपल्यास लाभले आहेत. ही संपूर्ण TVN लाईव्ह टीम आणि हा नारंगीचा ऐतिहासिक मैदान. आडवा बाटनं यावेळेस देखील वन्स अगेन खेळाडू क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षक आहेत. हवाई फायर स्ट्रोक खेळलाय, सुपर से ऊपर और ए लगा 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 शानदार सिक्सर. यावेळेस जाऊ दिलंय अगदी पंचांचा सिग्नल देखील येतोय, हंप सिग्नल येतोय. दोन्ही समांतर करतायत, धाव मिळते देखील अवांतर आपल्याला पाहायला मिळतात. रणसंख्या 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. माफी असावी 14 धावा आहेत पहिल्या स्पेलमध्ये मंथन, आणि समोर जर आपण पाहिलं तर मात्र ते देखील मंथन आहेत. यावेळेस टायमिंग प्रॉपर जमलाय, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आहेत, परंतु अगदी एलिव्हेशन फार कमी आहेत, उंची जास्त लांबी कमी. मिळत आहे विकेटचे आम्ही फलंदाज डीपार्ट्स. घाई करा रामाने बंधू, आपणास देखील वारंवार आपण सांगतोय बघा, जास्तीचे षटक खेळायचे असतील तर मात्र वेळेला फार महत्त्व देणं गरजेचं आहे. अगदी नियमन आहे बघा, नियमांचं जर उल्लंघन करायचं असेल ना तर एकदा रायगडाला भेटा. त्या रायगडावरती भेट देऊन बघा, सूर्याची किरणं ज्यावेळेस ते दरवाज्यावर येतात ना त्यावेळेस ते रायगडाचे दरवाजे खोलले जातात, आणि अंधाराचे साम्राज्य ज्यावेळेस ते दरवाज्यावर पडतात ना त्यावेळेस ते रायगडाचे दरवाजे बंद होतात. स्पर्धा मोठी आहेत, स्पर्धेला काही नियम देखील बनतात, आणि आपण ती नियमावली आपल्या समोर देखील मांडली गेली आहेत. म्हणून जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. शेवटचा बॉल आहे पहिल्या स्पेलमधला. यावेळेस सफल झालात, बॅकफुटला जाऊन कट केल्यात, फक्त दिशा दिल्यात. अगदी रॉकेट आहेत, नाही थांबणार आहेत, चाललाय अगदी मच निडेड सिक्सर. पूर्णांक शून्याचा खेळ संपलाय. रणसंख्या 20 धावा फलकावरती आहेत. चला घाई करा रामाने बंधू, आपण घाई करा रामाने बंधू. 72 धावांचं लक्ष आहे, आणि अशक्य देखील काही नाही आहेत, शक्य देखील काही नाही आहेत. कारण मी सकाळी देखील म्हटलं, जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही आहे तोपर्यंत असं एकही भाकीत नाही आहेत ज्यानं मात्र विजयाची शाश्वती. आणि कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. अरे हरा वही जो मैदान के अंदर लड़ा नहीं.
प्रत्येक जण लढतोय, प्रत्येक जण झगडतोय आणि आपलं संघर्ष अगदी कस पणाला लावण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. पहिलाच बॉल, इट्स परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. बरोबर नाका तोंडाजवळून जाणारा चेंडू, अगदी कानाजवळून जाणारा चेंडू सांगतोय जागते रहो. पहिलाच बॉल प्रभावित केलाय गोलंदाज रोनकनं. रोनक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळत आहेत. चला रोनक, आपण देखील घाई करा. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं पोस्ट केलाय, ऑन साईडला टर्न केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. जी ड्राईव्ह लगावली होती अगदी पंचांचं बोट हवेत यानी की काम तमाम. बघा रस्त्यावरनं चाललेलं असताना ते एक बोर्ड लावलेलं असतं, त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं अति घाई संकटात नाही. दुसरी धाव अंगलट आली आहे आणि विकेटचं पतन देखील होताना पाहायला मिळतात. अंझारलेकर दादांच्या माध्यमातून जय करिता प्रत्येक षटकाराला 101 रुपये, प्रत्येक षटकाराला 100 रुपये दिले जातील. पहिला षटकार आलाय राज. पुन्हा पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अगदी मिस टायमिंग स्ट्रोक. यष्ट्यांच्या मागे जर आपण पाहिलं ना, दोन क्षेत्ररक्षण जीवाची आकांक्षा करतायत, पडतायत, झडतायत, परंतु आपल्या संघासाठी लढतायत आणि हे गरजेचं आहे. अगदी क्रिकेटच्या पटलावरती मी नेहमी म्हणतो, क्रिकेटचं सर्वाधिक धारदार क्षेत्र कोणतं असेल ना, तुमचं क्षेत्ररक्षण आहे. आज गुडेकर गावचा एक उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं आमच्या समवेत आहेत आविदादा कदम. ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतात ना, त्यावेळेस त्यांची झुंज आपण पाहिली ना, अक्षरशः वाखडण्याजोगी राहिली आहेत. आत्तापर्यंत त्यांचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं ना, तर सर्वाधिक चषक मंडणगड विभागामध्ये सर्वाधिक चषक पटकावण्याचा मान गुडेकर संघापणे पाहायला मिळतात. अगदी क्रिकेटचा पटला मित्रांनो, अनेकदा अगदी समोरच्या संघाकडून बरंचसं काही शिकवून जातं आणि ते शिकणं आपण तितकंच गरजेचं असतं. कारण क्रिकेटचा पटला असंच आहे, प्रत्येक जण एका दिवसामध्ये हिरो बनलेला नाही आहे. क्रिकेटचा हा खेळ तुम्हाला एका फटक्यामध्ये वर आणेल तर दुसऱ्या फटक्यामध्ये खाली आणेल. अगदी क्रिकेटचं क्षेत्र असेल, आणखीन कोणतेही करिअर असेल, त्याला एक नियम लागू होतं. तलाव ज्यावेळेस पाण्यानं भरलेला असतो ना, त्यावेळेस ते मासे किड्यानं खात असतात आणि तलाव ज्यावेळेस तो कोरडा होतो ना, त्यावेळेस ते मासे किड्यानं खात असतात. बघा, प्रत्येक जण संयमाकरिता उतरलेला असतो, परंतु येणारी वेळ आणि ती काळ फार महत्त्वपूर्ण असते. आणि त्या अनुषंगानं आज प्रत्येक जण जसावली बागमंडला विभागामध्ये या नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावरती उतरलाय. चला, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. गोलंदाज रोनक यावेळेस जय, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी बॅटचे यस लेग बायच्या स्वरूपात हंपस सिग्नल देखील येतोय. 2.0चा खेळ संपलाय. रणसंख्या 25 धावा फलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ येईल. एक हलकासा ब्रेक घेतोय आणि डीजे यांचं सूंग देखील ऐकतोय. चेंडू आहेत आणि विजयाकरिता 12 मध्ये बनवायच्यात आता 47 12 मध्ये बनवायच्यात 47. एक बाजूला आपण रामने बंधू आणि दुसऱ्या बाजूला बापवन ब. चला निमेश, तिसऱ्या स्पेलमध्ये निमेशला उतरवली गेली आहेत. निमेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. आता निमेशवरती निघा येत आहेत. दारोमदार आता निमेशवरती आहेत. समोर जय आहेत. अगदी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिलं, अक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न, अगदी मागचा पाय वाकवला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर मात्र अगदी समिनी लगतचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र अपयशाची थाप पाठीवरती येताना पाहायला मिळतात.
चला घाई करा रामाने बंधू वेळ खूप झालाय. पुढचा बॉल लोअर पुलटा चेंडू यश अपयश नाहीयेत त्यांची बॅट जय त्यानं मिळवलाय विजय त्याच्या बॅट मधून आणखीन एक आलाय फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. यावेळेस देखील बागपुटला जाऊन कट केलाय फक्त दिशा दिल्या तू ती कवच खेळलाय अगदी ते आपण पाहिलं तर क्रॅकिंग कव्हर ड्राव बॉल सीमा पार आणखीन एक दमदार 4 चौकार. थँक्यू डीजे मास्टर. अजय मैदानाच्या आतमध्ये विजय प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. फक्त दिशा देत आहेत अगदी मनगटाच्या साह्याने योग्यरित्या वापर करताना पाहायला मिळत आहेत. हॅलो हॅलो मारळगावचे सत्येंद्रजी बांद्रे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं देखील आहे. आपण आलात आम्ही आपले देखील आभारी आहोत. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर जय का बल्ला माछार आहे हल्ला आणखीन एक हल्ला चढवणारा सिक्सर. जय आता मैदानाच्या आतमध्ये विजय प्राप्त करतायत कारण मला देखील या स्पर्धेमध्ये माझ्या नावाचा दबदबा आणि माझ्या गावाचं नाव हा आणखीन एक डान्सिंग डाऊन न खेळला समोरच्या देशानं ऑन साइडला टर्न केलायत. इथे मात्र नाही झुकणार नाही थांबणार आम्ही देखील जिंकणार. विजय जर आपण पाहिलं तर टीपला जाईल आणि संपतोय आता जयचा खेळ विकेटचं पतन. डीजे मास्टर रणसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते आहेत 41 धावा फलकावरती आहेत. अजूनही विजयाकरिता येणारे 31 7 डिलिव्हरीज 31 रन्स. अगदी थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये नव्यानं बॅट्समन 70 सर्वा तेजेश मेंगे साहेब मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. चला तेजेश दादा आपण देखील घाई करा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निमेश आहेत. अगदी शेवटचा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने रवाना होत आहेत. समोरच्या दिशेनं जर आपण पाहिलं तर मात्र अगदी एक ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी जर आपण पाहिलं तर तेजेश दादा त्या चेंडूकडे पाहतच राहिलेत. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये विसावलाय आणि निर्धाव. येणाऱ्या 6 आणि बनवायच्या 33. वरती अगदी आपण मंडणगड प्रीमियर लीग आपण पाहिली. डे नाईटचा फॉर्मॅट त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु मंडणगड विभागाचा जर विचार केलात ना तर मित्रांनो त्यांचा क्रिकेट सध्याच्या घडीला डिजिटल बनलाय आणि प्रत्येक खेळाडू अगदी समोर येतोय तालुक्याच्या निदर्शनात येतोय. आणि तो प्रत्येक खेळाडू अगदी मग मंडणगड असेल तालुका त्यांचा जरी मंडणगड असेल तरी पण गुडेघर गावचा एक रॉकस्टार अमोल वैराग याचं नाव आवर्जून घेतलं जातं. परंतु त्याला लिडरशिप करणारा आज आमच्या पाठीराखा अविनाश दादा कदम देखील आहेत.
यावेळी समोरच्या दिशेने ड्रायव्हिंग लेग वरती बॉल चाललाय त्याला उडवून दिलाय, मिड विकेट पार केलाय आणि मच निडेड देखील सिक्सर आलाय. विजयाकरिता अजूनही 4 मध्ये बनवायचे आहेत. 23 यावेळेस आक्रमण चढवलाय, आक्रमण ऊंची उड़ान वाले किसी को पूछ कर नहीं बरसे, फिर से एक बार ऊंची उड़ान, दिखा दिया आसमान, छू लिया आसमान और फिर से एक बार सिक्सर. दर्जेदार दिमागदार बहारदार आयोजन जर आपण पाहिलं तर मात्र जसवली बागमंडला प्रीमियर लीग 2026 हा अभूतपूर्व सोहळा आणि त्यामध्ये अगदी संपूर्ण प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतो. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं स्पर्धा अगदी लाख मोलाची आणि आपल्या सहकार्याची बंटी शिगवण यांच्या माध्यमातून प्रशांत करिता 500 रुपयाचा नोक नक्की इनाम. यावेळेस देखील समोरच्या दिशेनं फोर्स करण्याचा प्रयत्न अगदी ऑफ ड्राईव्ह केलाय, जिथे मात्र लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहेत. 2 धावा आहेत. दुहेरीच्या साइड रणसंख्या वाढती आहेत. 57 धावा फलकावरती अधोरेखित केल्या जातात. आता विजयाकरिता 2 मध्ये बनवायच्या 16 धावा, 2 मध्ये बनवायच्या 16. समोर आणखीन एकदा ऑन साइडला केलाय, खेचून मारलाय, एकच मारलाय परंतु अगदी सरळ जाऊन विसावलाय खेळाडूच्या हातामध्ये आणि विकेटचा पतन देखील होताना पाहायला मिळालाय. गॉन. करिता बंटी सिगवन दादा त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा रोख नक्की इनाम. प्रशांत ते पारितोषिक आपण घेऊन जायचं. यस चला येणाऱ्या 1 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 16 धावा आहेत. 1 चेंडू 16 धावा आहेत. यानंतर होणारा मॅच आणि मी अविनाश दादा कदम आपणास विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे सर्व विजयदादा कांबळे आपल्या शुभ हस्ते गुडेकरचा फायटर जेट अविनाश दादा कदम यांचा आपण सन्मान करणार आहोत. मुख्य अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यस सामना फिनिश, सामना जिंकला टीम. जर आपण पाहिलं रामवाडे बंधून अगदी विजयाची मोहर, अगदी नॉकआउट स्टेज होता. लगे तो आबाद वरना बरबाद. आता परतीचा प्रवास, परंतु आपण जायचं नाही आहेत, इथेच थांबायचं आहेत अगदी शेवटपर्यंत. चला यानंतर होणारा मॅच एक बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा रोनक आपले देखील 500 रुपये, रोनक आपला देखील 500 रुपये घेऊन जायचं आहेत. या मॅच मधला हिरो, या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच डिबियन